30% प्रतिनिधित्व मिळावं ही काळाची गरज असल्याचं पंतप्रधान मोदींनी लाल किल्ल्यावरून म्हटलंय। महिला आरक्षण विधेयक मंजूर करण्यासाठी पाठिंबा द्या असं आवाहन त्यांनी विरोधकांना केलंय। नारी शक्ती वंदन विधेयकाचा उल्लेख करत मोदींनी विरोधकांना हे आवाहन केलंय। केंद्र सरकार संसदेमध्ये पुन्हा डिलिमिटेशन विधेयक आणणार असल्याची चर्चा आहे। लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी आज विरोधकांना मोठं आवाहन केलं। महिला आरक्षण विधेयक मंजूर करण्यासाठी पाठिंबा द्या असं मोदी म्हणाले। यावेळी मोदींनी लोकसभेत नामंजूर झालेल्या नारी शक्ती वंदन या विधेयकाचा उल्लेख केला। त्यामुळे केंद्र सरकार संसदेत पुन्हा डिलिमिटेशन म्हणजे मतदारसंघ पुनर्रचना विधेयक सादर करणार अशी चर्चा आहे। मैं देश के सभी राजनीतिक दलों से आज लाल किले की प्राचीर से तिरंगे झंडे की छाया में खड़े होकर के प्रार्थना करता, आग्रह करता, हमारी माताओं बहनों को 33% विधानसभा और लोकसभा में उनको प्रतिनिधित्व मिले। ये भारत की नीति घड़तर के अंदर अपना योगदान दे, समय की मांग है। त्यावरून विरोधकांनीही मोदींना प्रतिप्रश्न विचारत टीका केली आहे। सगळ्यांचीच इच्छा आहे की लोकसभेमध्ये आणि विधानसभांमध्ये महिला आरक्षण लवकरात लवकर त्याची अंमलबजावणी व्हावी आणि हे बिल एका मताने, मी पुन्हा रिपीट करते की एका मताने 2023 मध्ये आम्ही सगळ्यांनी पास। माझं देशाच्या पंतप्रधानांना एक आव्हान आहे, 2023 ला मंजूर झालेल्या बिलाचं आपण अंमलबजावणी अद्याप का केली नाही याचं तुम्ही जर लाल किल्ल्यावरून उत्तर दिलं असतं तर आपण सत्यवादी आहात हे आम्ही जाहीरपणे सांगितलं असतं। एप्रिल महिन्यात अधिवेशनावेळी केंद्र सरकारने नारी शक्ती वंदन विधेयक आणि डिलिमिटेशन विधेयक हे सादर केलेलं, पण डिलिमिटेशन विधेयकामुळे उत्तर भारताच्या तुलनेत दक्षिण भारतातील राज्यांमध्ये लोकसभेच्या कमी जागा वाढत असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता। हा दक्षिण भारतातील राज्यांवरती अन्याय असल्याचं म्हणून विरोधकांनी केंद्र सरकारला लक्ष्यही केलं होतं। एप्रिल महिन्यामध्ये सादर झालेल्या या विधेयकाला लोकसभेमध्ये 2/3 बहुमत न मिळाल्यानं ते नामंजूर झालं। मधल्या काळात ठाकरेंच्या शिवसेनेचे 6 खासदार शिंदेंसोबत गेले। पश्चिम बंगालमध्ये तृणमूलचे 20 खासदार हे फुटले आणि त्यांनी एनडीएला पाठिंबा दिला। त्यामुळे नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात हे विधेयक पुन्हा सादर होईल अशी चर्चा होती। मात्र जंतर मंतरवरील विद्यार्थी आंदोलन, तिथे झालेला लाठीचार्ज आणि अयोध्येतील दानचोरी या मुद्द्यांवरून पावसाळी अधिवेशनात मोठा गदारोळ झाला। या गोंधळामुळे 25 दिवसांचं अधिवेशन संपलं तरी लोकसभा आणि राज्यसभेच्या सभागृहात एकही दिवस व्यवस्थित कामकाज चाललेलं नाही। परंतु आता मोदींनी विरोधकांना आवाहन केल्यानं डिलिमिटेशन विधेयक पुन्हा संसदेत सादर होणार का अशी चर्चा सुरू झाली आहे।